आणि आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो सुरू आहे आणि असंख्य कार्यकर्ते आज सकाळीच त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि आता अजित पवारांच्या हस्ते पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आरती होणार आहे आणि त्यामुळे गणपती मंदिराच्या बाहेर ही अशी अजित पवार समर्थकांची तुफान गर्दी झालेली आहे आणि काही क्षणात आता अजित पवार यांचा ताफा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या जवळ पोहोचेल आणि तिथे त्यांच्या हस्ते पूजा आणि अभिषेक केला जाणार आहे। पुढे ते कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। मात्र आज सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर त्यांचे असंख्य कार्यकर्ते जमले आणि आदल्या दिवशी अजित पवारांनी रोड शोला हो म्हटल्यानंतर आज त्यांच्या समर्थकांनी बाईक रॅली सुद्धा काढली, रोड शो केला पुण्यातल्या अजित पवार यांच्या निवासस्थानापासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापर्यंत। आणि आता अजित पवार पोहोचलेले आहेत गणपती मंदिरात जवळ। तिथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। असंख्य कार्यकर्ते अजित पवार गटाचे समर्थक हे आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ जमलेले आहेत। अजित पवार यांचा एक प्रकारे सत्कारच झाला छोटेखानी त्यांच्या घराच्या बाहेरच आणि त्यानंतर मोटरसायकलवरती बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या ताफ्यासोबत निघालेले होते आणि हा ताफा संपूर्णपणे आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ पोहोचलाय। मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते आरती होणार आहे। त्याआधी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलंय। संपूर्ण पुणे भागातले कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे समर्थक हे त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबतच मोटरसायकलवरती हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन आणि अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर हातात घेऊन या रोड शो मध्ये सामील झालेले होते आणि आता हा सगळा लवाजमा पोहोचलाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ। आणि आता दगडूशेठ मंदिरामध्ये आरती केली जाणार आहे, पूजा केली जाणार आहे। अजित पवार यांच्या हस्ते एकीकडे ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे की अजित पवार सुद्धा म्हणाले की कार्यकर्ते इतके उत्साही आहेत की त्यांना परवानगी दिली या रोड शो साठी आणि फुले पगडी अजित पवार यांना घालण्यात आली आहे सत्कारार्थ। सोबत धनंजय मुंडे सुद्धा आहेत त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यादरम्यान। पुण्यामधून कराड ते कोल्हापूर असा त्यांचा संपूर्ण दौरा असणार आहे आणि राष्ट्रवादीचे इतर नेते देखील स्थानिक नेते सुद्धा अजित पवार यांच्या सोबत आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अजित पवार पोहोचलेत। अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, अजित पवार हे रॅली घेऊन दगडूशेठच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आणि आता इथं ते दगडूशेठ बाप्पाची आरती करतील। ही आरती झाल्यानंतर ते पुन्हा कात्रजच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत। रॅली जी आहे ती सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर गर्दी नाहीये, त्यामुळे अत्यंत वेगानं ही रॅली जी आहे ती पुढे नेली जाते। मात्र शहरातले राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झालेत। दगडूशेठ मंदिराजवळही अजित पवार यांच्यावर जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यासोबतच मोठा हार जो आहे तो क्रेननं त्यांना घालण्यात आला। फुले पगडी जी आहे ती देण्यात आली। तिथून उतरून अजित पवार हे दगडूशेठच्या मंदिरामध्ये चालत आलेत आणि आता काही क्षणांमध्ये ते दगडूशेठ बाप्पाची आरती जी आहे ती करतील। पार्थ पवार हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे। आपण बारामतीत बघितलेलं होतं, बारामतीमध्ये सुद्धा पार्थ पवार हे पूर्ण 4 तास मिरवणुकीमध्ये अजित पवार यांच्या सोबत सहभागी होते। बरं, अभिषेक जो आहे तो अभिषेक अजित पवार आणि पार्थ पवार धनंजय मुंडे हे सोबत बसून करतायत। धनंजय मुंडे हे भल्या सकाळी 6:45 वाजताच अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते आणि तिथून ते सोबतच आलेत। त्यांच्या सोबत वैभव बोला। इथे दृश्य आहेत पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातली। तिथे अजित पवार यांच्या हस्ते आता पूजा पार पडते आणि आरती देखील होणार आहे दगडूशेठ गणपतीची आणि त्यानंतर त्यांचा ताफा कात्रज मार्गे पुढे कराड आणि कोल्हापूर अशा दिशेने मार्गस्थ होईल। मात्र त्याआधी
पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानाहून एक रोड शो निघाला। अजित पवार यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं आज सकाळीच त्यांच्या घराच्या बाहेर जमले होते। भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन आणि हातामध्ये अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर घेऊन। सोबतच सकाळी 6:45 वाजता धनंजय मुंडे हे देखील अजित पवारांच्या निवासस्थानी हजर होते आणि हा सगळा ताफा अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार सुद्धा आज त्यांच्या सोबत आहेत या संपूर्ण रोड शो दरम्यान। रुपाली चाकणकर सुद्धा आणि आता हे सगळे स्थानिक नेते पुण्यातले राष्ट्रवादीचे अजित पवार गटातले या सगळ्या रोड शो मधनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापर्यंत पोहोचलेत। हा रोड शो अगदी भल्या सकाळीच निघाला होता कारण सकाळी सकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची भली मोठी गर्दी झाली होती आणि अजित पवारांनी रोड शोला परवानगी दिल्यानंतर लगेचच उत्साही कार्यकर्ते मोटरसायकल घेऊन या रोड शो मध्ये सहभागी झाले आणि हा सगळा ताफा त्यांच्या निवासस्थानाहून थेट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापर्यंत पोहोचला। आणि आता अजित पवार यांच्या हस्ते गणपतीची पूजा आणि आरती होणार आहे आणि मग ते पुढे कात्रज मार्गे कराड इथे प्रीती संगमावरती अभिवादन करतील आणि मग पुढे कोल्हापुरात आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे अजित पवार गटाचा त्याला हजेरी लावतील। एक सभा होणार आहे, उत्तरदायित्व सभा होणार आहे आणि तिथे देखील शक्ती प्रदर्शन अजित पवार यांच्याकडून केलं जाणार आहे। दुपारी 3 ते 3:30 वाजेपर्यंत कोल्हापुरात पोहोचण्याचं नियोजन आहे। मात्र त्याआधी शक्ती प्रदर्शनाची सुरुवात ही पुण्यापासूनच झाली असं म्हणायला हरकत नाही। पुण्यातले स्थानिक नेते हे अजित पवार यांच्या सोबत आहेत। सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा सुरू आहे, अभिषेक आणि मग आरती झाल्यानंतर अजित पवार आपल्या नियोजनानुसार पुढच्या दौऱ्याच्या दृष्टीने मार्गस्थ होतील कोल्हापूरकडे। कोल्हापुरात शरद पवार यांची सभा झाल्यानंतर अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा होणार आहे आणि या सभेला अजित पवार आजच्या सभेतून काय उत्तर देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी कोल्हापूरकरांनी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी तिथे सुद्धा जय्यत तयारी केलेली आहे। तिथे संपूर्ण रोड शोच्या मार्गावरती पोस्टर्स लावण्यात आलेत, बॅनर लावण्यात आलेत, अजित पवार यांचे कटआउट लावलेले दिसत आहेत कोल्हापुरात आणि आता तर पुण्यामध्ये सुद्धा एक रोड शो झाला। मात्र हा नियोजित असा रोड शो नव्हता, मात्र कार्यकर्त्यांनी परवानगी मागितली आणि अजित पवार यांनी होकार दिल्यानंतर अचानक झालेला हा रोड शो होता। पुण्यातले स्थानिक नेते अजित पवार गटातले सध्या त्यांच्या सोबत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आणि आता अभिषेक आणि पूजा आणि मग आरती झाल्यानंतर ते पुढे कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील। छत्रछाया मनोरथ परिपूर्णतः तथा श्री अखंडित लोकसेवा महागणपती देवतः महाराष्ट्र नेतृत्व लोकसेवा निर्माणी तथा श्री महागणपती देवतः इच्छित मनोकामना परिपूर्णतायां तत्सत गणेशाय नमस्तु। ओम गणानां गणपति हवामहे प्रियाणां देवते हवामहे निधीनां देवते हवामहे वसो ममः अहं जानामि गर्भधामं गौरीं कविनां वस्त्रवस्त्रमं ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्पदां षड्बन्धु दिभिश्री श्री अग्नाधिपतये नमः। मंगलमूर्ति मुरया गणपति बप्पा पूरया। गणपति देवता नमो नमः। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। सिद्धौदकस्नानीयं समर्पयामि पयव्रतौ मधुदति शर्करास्नानीयं समर्पयामि पञ्चामृतस्नानीयं समर्पयामि पञ्चामृतस्नानानन्तरेण सिद्धौदकस्नानीयं समर्पयामि आत्मनीयं समर्पयामि। ओम गणपतये नमो नमः। हरिद्रासहित कुंकुमानीं समर्पयामि विलेपनार्थे चंदनं समर्पयामि माल्यादि सुगन्धिनी मालत्यादि मया प्रभु मया रतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम् यत्पूजकमयादि परिपूर्णतदस्तु मे। श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखमुनीश्वरं सिद्धिदां वल्लालमूर्धन्यात्मं चिन्तां नित्यैवरं लीनाद्रिगिरिरात्मकं सुरवर्धनं विघ्नेश्वरोदरं राघोराञ्जनसंसिद्धौ गणपति कुर्वन्तु भो
मंगलम मंगलम प्रसिद्धाड गणपती पुण्यनगरीमध्ये प्रसभा गोविंदमागम पुण्याच्या दर्शनामध्ये सारस वागदरागला गणपती त्याच्या पुढे दसपूजा आठवा तो श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यासी बोलावया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया सुगंध सुगंध घ्यावा उत्तरी निर्मल्य विसृज्य आता पलीकडे दूर घालावं पलीकडे दूर घाला हरि ओम मला श्रीमती वही तयदायु स्वस्ति विश्ववेदः स्वस्ति नस्तारक्षु वरिष्ठदेवीः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करदासि त्वमेव केवलं सहदासि त्वमेव केवलं महदासि त्वमेव सर्वं खलु महासि त्वं साक्षात् सत्यं वस्मि पवार यांच्या पुणे कराड कोल्हापूर पर्यंतच्या दौऱ्याचे सगळे अपडेट आपण घेत राहू. सुरतास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.